एकदा एका शेतकऱ्याला गरुडाचं अंड सापडतं. शेतकरी ते अंड घेऊन येतो आणि आपल्या कोंबड्यांमध्ये ते अंड ठेवतो. थोड्या दिवसांनी कोंबड्यांच्या उभीने ते अंड तयार होतं, त्यातून नवनिर्मिती तयार होती. गरुडाचं पिल्लू बाहेर येतं. गरुडाचं पिल्लू बाहेर येतं, कोंबड्यांच्या सहवासामध्ये ते कोंबड्यांसारखंच जगतं. एक दिवस ते कोंबड्यांसोबत बाहेर होतं. त्यावेळेस आकाशातून एक छान असा उंच भरारी घेऊन एक पक्षी जाताना दिसला. त्याने कोंबडीला विचारलं, "ते काय आहे?" कोंबडी म्हणाली, "आकाशाचा राजा आहे तो, गरुड आहे." पिल्लू म्हटलं, "आपण नाही का तशी झेप घेऊ शकत?" गरुडाचंच पिल्लू कोंबडीला विचारलं. इतर कोंबड्या म्हटल्या, "नाही, आपण तशी झेप घेऊ शकत नाही. आपलं जगणं, आपलं जीवन असंच आहे." म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय? गरुड असून सुद्धा त्याला त्याचं सामर्थ्य का ओळखता आलं नाही? का तर जन्माच्या आधीपासून तो त्या कोंबड्यांमध्येच होतं ते पिल्लू आणि म्हणून त्याचा शेवटसुद्धा त्या कोंबड्यांमध्येच झाला. मग ही गोष्ट आपल्याला सुद्धा लागू पडते. आपण आपलं सामर्थ्य ओळखलं पाहिजे.